चित्रीकरणादरम्यान कुठे काही अडचणी आल्या का? मला वाटतं की हृदयांतर हा फिल्मच ब्लेस्ड झाला. मी ह्या इंडस्ट्रीमध्ये कोणालाही ओळखत नव्हतो. आम्ही मोठे झालो तेव्हा मी शिवाजी मंदिरला आम्ही ती फुलराणी, पु ल देशपांडे, श्रीराम लागूंचे सरचे काही हे बघितलेले आहेत. आय थिंक आय सीन अ प्ले विथ वन ॲक्ट्रेस कॉल निशिगंधा वाड. आय हॅव मेमरीज ऑफ दिस ॲज अ चाइल्ड. मी कधी मराठी फिल्म्स बघितलेले नाही आहेत. मी मराठी थिएटर पुष्कळ बघितलेलं आम्ही लहान असताना, पण त्याचे आता मला अगदी विविड मेमरीज नाही आहेत. पण वडील महाराष्ट्रीयन असून आणि आई गुजराती आहे म्हणून आमचे लँग्वेजेस ॲज वी ग्रो अप वॉज व्हेरी मिक्स्ड. काही मराठी, काही गुजराती, काही इंग्लिश. सो देर वॉज नो क्लॅरिटी ऑन एनी वन कम्प्लिटली. पण अडचणी हे आली की मला वाटलं की हे आर्टिस्ट जेव्हा सेटवरती येणार आणि माझं मराठी एवढं अनक्लिअर असणार इन नॉर्मल कोर्स ऑफ दिस थिंग. सो वन शुड नॉट फील की ह्याला इफ यू कांट अंडरस्टँड द फ्लावरी. आता सुबोध भावे किंवा कोणी काही असं आता तुम्ही पण काही शब्द बोलतात, मला एक दोन तुम्ही शब्द बोललेला आहे. आय ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट यू आर सेइंग, कारण मला त्याचा अर्थच पण कळत नाही. बिकॉज इट्स युअर स्पोकन लँग्वेज, यू स्पीक दॅट वे. सो पण आय कॅन गॅदर द फिगरेटिव्हली, आय कॅन गॅदर की तुम्ही काय विचार. माय बिगेस्ट स्ट्रेस वॉज की directing a film in a language which you don't know, which you're not a master of the craft, would that be a problem for me? But then I realized that if that becomes a problem, I will never be able to call the shots. So I have to be comfortable in my zone of accepting not knowing being the master at it. मला आजपर्यंत प्रत्येक डिझायनरला सिझर पकडून इज नॉट अ टेलर बट कॅन कट अ गार्मेंट. I can't cut a garment, but I've pulled 25 years. So I can't speak the flowery language of Marathi, but if my basics are right, I can recreate magic in that. And that is I know I have that confidence. I know I have that power that I can communicate an emotion to people. I can communicate my thought to people. I know if I have the handicap of not mastering the craft, I know I have the advantage of I have an inborn talent to communicate. Communication is my power. And because I can communicate, I feel that is more stronger than going to a school or going to a director to assist. सध्या जसं आपण बघतो की कॉमेडी फिल्म्स किंवा विनोदी चित्रपट फार येतात किंवा त्याची चलती असते किंवा प्रेक्षकांना ते पाहणं जास्त पसंत करतात. मग अशा या अनुषंगाने जर तुम्ही एखादा चित्रपट काढला असता हृदयांतर सोडून, तर तो जास्त चालला असता असं का वाटतं का? किंवा हा विषय तसा गंभीर आहे, तर ऑलरेडीच लोक फार त्रस्त असतात आपल्या जीवनामध्ये आणि मग ते 3 तास एखादा सिरियस फिल्म बघायला का येतील? मी पिक्चर केलाच नसता. कॉमेडी इज नॉट इन माय ब्लड, ॲक्शन इज नॉट इन माय ब्लड, हॉरर इज नॉट इन माय ब्लड. मी केलाच नसता. मी काहीतरी चाललं आहे म्हणून मी ते करणार नाही. हे माझं फॅशन बिझनेसमध्ये पण आहे. आज ब्लॅक इज दी इन कलर, पण मला व्हाईट कलरचे गार्मेंट्स करायचे आहेत तर मी ब्लॅक नाही करणार. मला स्टोरीज सांगायच्या आहेत, मला कॉमेडी नाही करायचं आहे, मला नाही येत. मला इट्स नॉट इन माय ब्लड. आय लव वॉचिंग इट, आय लव इट, आय गो फॉर अ लाफ. बट आस्क मी टू डू इट, इट्स नॉट इन माय क्राफ्ट. आय कॅन डू समथिंग दॅट आय एम नॉट कम्फर्टेबल विथ. आय कॅन सल्यूट द पर्सन हू डज इट. मला गोष्टी सांगायच्या आहेत. मी आज डिरेक्टर झालेलो आणि मी नक्कीच फिल्म्स बनवणार, पण मी नेहमी गोष्टी सांगणार. मी फक्त रोमॅन्टिक फिल्म्स करू शकतो किंवा मी फक्त इमोशनल ड्रामाज करू शकतो. मला ज्याच्यात इंटरेस्ट नाही आहे, मला ज्याच्यात अट्रॅक्शनच नाही आहे, ते मी का करीन? कारण ते चालतं. पण इफ आय कॅन सक्सीड इन टेलिंग स्टोरीज दॅट कॅन टच पीपल्स हार्ट्स, then I don't need comedy to entertain them. My stories will entertain them.